हॅलो सर्वांना. झाले का जेवण वगैरे? माझं पण झालं. हल्लीच्या जगामध्ये ना प्रत्येक घरात काही ना काही भांडण आहे. कशावरून ना कशावरून भांडण आहेच आणि भांडणं होतातच. फक्त काही नवरा बायकोचीच होतात असं नाही, प्रत्येक नात्यामध्ये भांडण आहे, वाद आहे. तर भांडण किती विकोपाला न्यायचं आणि त्याची एक्सपायरी डेट किती ठेवायची हे जे त्याच्या हातात आहे. की आता एवढं भांडलो बस झालं का? नाही, भांडायचंच. आयुष्यभर भांडत राहणार का एखाद्या गोष्टीवरून? हां, आणि त्याला एक्सपायरी करा, फेकून द्या. जसे तुम्ही एखादी वस्तू आणता आणि मग तुम्हाला ते वाटलं, आता समजा तुम्ही फेसवॉश आणला आणि ते तुम्ही वापरलं थोडा दिवस, तुम्हाला नाही आवडला, त्याची एक्सपायरी डेट होण्याच्या आधी तुम्ही फेकून टाकता का? तर तुमचा चेहरा खराब होऊ नये. तसंच आहे भांडण. पण जास्त झालं, माणसाच्या डोक्यात गेलं आणि मनात गेलं ना, तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. मग तिथं ते सर्वांचाच नाश करतं भांडण, आणि त्यामुळं सर्वच जण दुःखी होतात. एका व्यक्तीमुळं सर्वच जण दुःखी होतात. त्यामुळं असं भांडण तुम्हाला पाहिजे की त्याची अंतिम म्हणजे त्याला कधीतरी एक शेवटचा त्याला असा क्षण द्या की नाही, आता इथं थांबणं आपल्याला गरजेचं आहे. आता इथं आपण थांबलंच पाहिजे. आता इथून पुढं जाऊच नाही आणि ह्या गोष्टी घडू नये. तुमच्या डोक्याला त्रास नको आणि दुसऱ्याच्या डोक्याला त्रास नको, आणि विनाकारण तर कोणालाच कोणी त्रास देऊ नये. धन्यवाद.